जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बँकेत जॉब पाहिजे तर लोकल बँक ऑफिसर या पोस्टसाठी 545 जागांची पंजाब नॅशनल बँकेत भरती निघाली आहे. खासियत याची अशी की महाराष्ट्रात पण जागा आहे. महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर मराठी भाषा आली पाहिजे, कारण की पोस्टच नाव आहे लोकल बँक ऑफिसर आणि मराठी भाषेची टेस्ट सुद्धा होणार आहे. त्यामुळे चांगली संधी आहे. ज्यांना मराठी भाषा येते, बँकेत जॉब पाहिजे, त्यांनी संधीचा फायदा घेतला पाहिजे. अप्लाय कसं करायचं, किती जागा आहे, कोण कोण अप्लाय करू शकताय, सिलेक्शन प्रोसेस काय, स्टडी मटेरियल, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला समजून सांगतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुमचं शिक्षण काय झालंय, कुठल्या प्रकारच्या जॉब वॅकन्सी पाहिजे, नक्की कमेंट करा. त्यावर पण मी व्हिडिओ बनवेल आणि असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा. आता यांच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाऊन संपूर्ण माहिती समजून सांगतो. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय लोकल बँक ऑफिसर या पोस्टसाठी पंजाब नॅशनल बँकेमध्ये भरती निघाली आहे. ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, हे यांचं करिअर पेज आहे. म्हणजे IBPSच्या माध्यमातून आपण अप्लाय करू शकतोय. खासियत याची अशी आहे की 16/8/2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. आधी पण ही नोटिफिकेशन जेव्हा आली होती तर शेवटची तारीख 9 ऑगस्ट होती. अनेक जणांना फॉर्म भरता आले नव्हते, तर बँकेने संधी वाढून दिली आहे, तारीख वाढून दिली आहे. म्हणजे 16 ऑगस्ट पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. तुम्हाला जर बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे तर आपल्या आयकॉनिक मराठी चॅनलवर तुम्ही बघू शकता इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये सुद्धा लोकल बँक ऑफिसरची भरती होते. म्हणजे इथे पण तुम्हाला मराठी भाषा येत असेल तर अप्लाय करू शकताय. SBI बँकेमध्ये क्लार्क या पदाची भरती निघाली आहे, 1538 जागा आहे. त्यानंतर इथे बघा बँकेत सुद्धा ऑफिसर पदाची भरती निघाली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर इथे अप्लाय करू शकताय. शिपाई तुम्ही असाल तर शिपाई पदासाठी सुद्धा PDCC बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेत भरती निघाली आहे, इथे अप्लाय करू शकताय. प्रायव्हेट बँकेत जॉब पाहिजे तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता. इथे बघा HDFC बँकेत जॉब आहे महाराष्ट्रामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लार्क या पदासाठी 11,400 जागांची भरती निघाली आहे. जसं युनियन बँक झालं, युको बँक झालं, यांसारख्या बँकांमध्ये, सरकारी बँकांमध्ये क्लार्क या पदाची भरती आहे. म्हणजे या 11,000 प्लस जागा, त्याच्यानंतर या 2,000 जागा, त्याच्यानंतर इथे बघू शकता SBIच्या 1500 जागा, ह्या 250 जागा आणि पंजाब नॅशनल बँकेच्या सुद्धा तुम्ही बघू शकता 500 प्लस जागा आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात ज्यांना करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी गोल्डन चान्स आहे. अनेक जणांच्या कमेंट्स येत आहे की बँकेमध्ये जॉब पाहिजे, त्यावर व्हिडिओ बनवा. तर जास्तीत जास्त बँकिंग रिलेटेड वॅकन्सी आणतोय. तुमचं शिक्षण इंजिनिअरिंग झालंय, डिप्लोमा झालाय, जे पण झालं असेल तर कमेंट केलं तरच मला समजेल आणि त्यावर व्हिडिओ मी नक्की बनवेल. ओके, महत्वाच्या तारखा समजून घ्या. 31/8/2026 पर्यंत आपण आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते प्रिंट करू शकतोय. पेमेंट करायची पण शेवटची तारीख 16/8/2026 असणार आहे. अप्लाय कसं करायचं तर न्यू रजिस्ट्रेशन करून एक तर तुम्ही अप्लाय करू शकताय, किंवा तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही तिथे लॉग इन करू शकता. न्यू रजिस्ट्रेशन मध्ये काय आहे तर तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन व्हेरिफिकेशन म्हणजे ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्या. फोटो सिग्नेचर अपलोड करा, तुमचे डिटेल्स टाका, प्रिव्ह्यू करा. म्हणजे तुमचा फॉर्म बरोबर आहे का तो बघून घ्या. डॉक्युमेंट अपलोड करून पेमेंट करा. तर अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे. ऑलरेडी जर तुमचा अकाउंट असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. ओके, आता महत्वाचे डिटेल्स आपण समजून घेऊ. 545 जागांसाठी भरती होते. 85,920 पर्यंत आपल्याला सॅलरी जाते. पण यामध्ये आपलं DA झालं, CCA झालं, HRA झालं, त्याच्यानंतर लीज अकोमोडेशन झालं, त्याच्यानंतर भरपूर सारे आपल्याला मेडिकल इन्शुरन्स वगैरे असे अनेक सारे बेनिफिट मिळतात. त्यामुळे सॅलरी आपल्याला चांगली मिळते. आता ऑल ओव्हर इंडियामध्ये वॅकन्सी आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघायला गेलो तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये इथे बघू शकताय मराठी लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. म्हणजे इथे मराठी लँग्वेजची टेस्ट होणार, पण 10वी-12वी मध्ये तुम्ही मराठी शिकलेला आहात तर तुम्हाला मराठी भाषेची टेस्ट देण्याची गरज नाही. टोटल महाराष्ट्रामध्ये 67 जागा आहे, ज्यामध्ये SC साठी 12, ST साठी 10, OBC साठी 7, EWS साठी 14 आणि UR साठी 24 अशा टोटल इथे महाराष्ट्रामध्ये जागा असणार आहे. प्लस तुम्ही PWBD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी पण इथे जागा राखीव आहे. तुम्ही या व्यतिरिक्त कुठल्याही राज्यामधून बघत असाल व्हिडिओ तर तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. आता यासाठी पात्रता काय पाहिजे तर इथे बघा, तुम्ही ज्या राज्यात राहताय तिथली लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे, म्हणजे मराठी भाषा आली पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची अट आहे. दुसरं म्हणजे तुम्ही भारतीय नागरिक पाहिजे. तिसरं म्हणजे तुमचं वय 20 ते 30 दरम्यान पाहिजे. पण तुम्ही कॅटेगरीत नसाल तर तुम्हाला वयामध्ये सूट दिलेली आहे. ओके,
त्याच्यानंतर कॅन्डिडेट शुड बी ग्रॅज्युएट पाहिजे एनी डिसिप्लिन मधून, तरी तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स काही तुमचं झालंय तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. कट ऑफ डेट्स दिलेले आहे एलिजिबिलिटी क्रायटेरियासाठी, म्हणजे तुमचं जे वय आहे ते 1/7/2026 रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. पण त्यानुसार तुमचं 20 ते 30 मध्ये पाहिजे. पण जर काय कॅटेगरीत नसाल, SC ST 5 वर्ष सूट, OBC 3 वर्षाची सूट आणि PWBD कॅन्डिडेट 10 वर्ष सूट, एक्स सर्व्हिसमॅन 5 वर्ष सूट, अशा प्रकारे वयामध्ये सुद्धा सूट दिलेली आहे. तुम्हाला याचा स्टडी करायचं तर बुक मी इथे टॅग करून देईल, तिथून तुम्ही तुमचा स्टडी सुरू करून द्या. ओके. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर सिलेक्शन प्रोसेस, त्याच्यानंतर सिलेबस, याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी रिटर्न टेस्ट होणार, त्याचं स्टडी मटेरियल मी इथे टॅग करून देतो जेणेकरून तुम्ही मागू शकताय. त्याच्यानंतर स्क्रीनिंग होणार, म्हणजे तुमची जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये कोण कोण पास झालं ते होणार. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार, पण 10वी-12वी मध्ये तुम्ही मराठी शिकले तर होणार नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू होईल. म्हणजे मेन काय तर रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यू या दोघांवरच तुम्हाला फोकस करायचा आहे. ओके. टेस्ट कशी असणार आहे तर कम्प्युटर ऍप्टिट्यूड अँड रेझोनिंग 25 प्रश्न 25 मार्कासाठी, त्याच्यानंतर 25 प्रश्न 25 मार्कासाठी, इंग्लिश लँग्वेज 25 प्रश्न 25 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि इकॉनॉमी जनरल बँकिंग यासाठी 50 प्रश्न 50 मार्कासाठी, अशी टोटल ही तुमची एक्झाम होणार. देअर विल बी अ निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे 1/4 ची इथे निगेटिव्ह मार्किंग आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट 10वी-12वी मध्ये जर तुम्ही शिकलात तर ती होणार नाही, ऑलरेडी तुम्हाला सांगून झालंय. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू कसा होणार त्याच्याबद्दल पण इथे माहिती दिलेली आहे. आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन होईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एलिजिबल असेल नक्की शेअर करा. कारण की महाराष्ट्रात नसाल तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सातारा, सांगली, नांदेड, अमरावती, धुळे या सगळ्या ठिकाणाहून तुम्ही एक्झाम देऊ शकता. हे एक्झाम सेंटर्स असणार आहे ऑनलाईन एक्झामसाठी. यासाठी फी किती येतं? SC ST PWD कॅटेगरीतनं तुम्ही असाल तर ₹50 प्लस GST, म्हणजे एकूण ₹60 फी आहे. आणि बाकीच्यांसाठी म्हणजे ओपन झालं, OBC झालं, EW झालं, यांच्यासाठी 1000 प्लस 18% म्हणजे ₹1180 फी आहे. फी थोडी जास्ती आहे, पण बँकिंगसाठी हे 1000च्या आसपासच फी घेत आहे. अप्लाय कसं करायचं तर तुम्हाला ऑलरेडी सांगून दिलंय. आधी 9 तारीख होती, आता तारीख वाढून मिळाली आहे. किती तारीख झाली आहे? आता 16 तारखेपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. या ठिकाणी पण अप्लाय करा. आणि बँकिंगचा तुम्ही अभ्यास करतच असाल तर इंडियन ओव्हरसीज बँक, SBI बँक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या IBPS क्लार्कसाठी पण नक्की अप्लाय करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आणि भरपूर सारे अपडेट आणतोय, त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.